एक दृश्य आहे जे विधान भवनातील आहे आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय की केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन सुद्धा विधान भवनाकडे निघाले आहेत। थोड्याच वेळात विधान भवनात त्या पोहोचतील आणि त्यानंतर विधिमंडळ पक्षाची जी बैठक आहे ती होईल, परंतु त्याआधी कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडेल। अनेक मुद्दे आहेत ज्यावरती चर्चा होईल आणि एकमतानं बहुमतानं आपण पाहतोय ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। निर्मला सीतारामन विधान भवनात दाखल झाल्या आहेत। केंद्रीय निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती परवाच आणि त्यानंतर त्या काल मुंबईत दाखल झाल्या होत्या। आज त्या विधान भवन परिसरात पोहोचतायत। थोड्याच वेळात याच हॉलमध्ये त्याही दाखल होतील। भाजपच्या कोर कमिटीची बैठक या ठिकाणी पार होईल आणि त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल, ज्यामध्ये निरीक्षक जे आहेत निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे दोघेही बहुमतानं ज्या नेत्याला आमदारांनी बहुमत दिलंय त्याचं नाव जाहीर करतील। गट नेता म्हणून त्याचं नाव जाहीर केलं जाईल। हे दृश्य आपण पाहतो, एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहतायत। केंद्रीय मंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन विधान भवनात पोहोचले आहेत। त्यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने टाकली होती, ती म्हणजेच निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना भाजपच्या विधिमंडळ गट नेता आहे तो निवडून द्यायचा होता। तीच प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्या विधान भवनात दाखल झाल्या आहेत। थोड्या वेळात जवळपास 11च्या सुमारास विधिमंडळ पक्षाची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्या प्रक्रियेनंतरच कोण असणार महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री हे सगळ्यांच्या समोर येईल। औपचारिक घोषणा त्याची होऊ शकते। ही प्रक्रिया नेमकं कशी असणार आहे तर भाजपचे नवनिर्वाचित आमदार विधान भवनात दाखल झालेले आहेत। केंद्रीय निरीक्षक सुद्धा विधान भवनात दाखल झालेत। जी दृश्य आपण पाहतोय निर्मला सीतारामन पोहोचल्या आहेत। थोड्याच वेळात विजय रुपाणी सुद्धा पोहोचून जातील आणि त्यानंतर हे दोन्ही निरीक्षक नवनिर्वाचित आमदार शिवाय असे अपक्ष ज्यांनी भाजपला पाठिंबा दिलाय हे सगळे मिळून विधिमंडळ गट नेता कोण असावा यासाठी एकमतानं मतदान करतील। बहुमत ज्या नेत्याच्या नावावरती असेल मग ते नाव निरीक्षक जाहीर करतील आणि त्याचीच गट नेता म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। पुढील 5 वर्ष